नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि सर्वप्रथम गुड मॉर्निंग. कारण तुम्ही बघू शकता अजून आतापर्यंत किती वाजले आहे आणि आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी जर तुम्ही ऑनलाईन असाल तर तुम्हाला माहिती असेल आपण ही टीम दिलेली आहे, आपण ही मॅच कव्हर केली आहे. तर मित्रांनो, आजच्याबद्दल बोलायच्या आधी थोडासा कालच्याबद्दल बोलून घेऊया. काल तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की कालची मॅच खूप चांगली आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि काल आपला जो परफॉर्मन्स होता तुम्ही बघू शकत असाल. मी तुम्हाला जी टीम दिली त्यामुळे तुम्ही आरामात जिंकले असाल मित्रांनो. आणि मी माझेही रिझल्ट शेअर केले होते, पूर्ण केले नव्हते पण जितके केले होते त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की डायरेक्ट क्लीनशिप मी जिंकलेलो आहे. आय होप तुम्ही पण जिंकले असाल, पण यार तुम्ही शेअर करत नाही आहे. तुमचे जे विनिंग्स आहे ते ॲटलिस्ट शेअर करा, मला पण मोटिवेशन मिळतं की आपले जे सबस्क्रायबर आहेत ते जिंकत आहे आपल्यामुळे. त्यामुळे आता पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवा. चला जाऊया आजच्या मॅचकडे. तर मित्रांनो, आजची जी मॅच आहे ते दिल्ली कॅपिटल्स वर्सेस सनरायझर हैदराबादची मॅच आहे मित्रांनो. तर जर तुम्ही बघितली ही मॅच आहे ती 33वी मॅच होणार आहे इंडियन प्रीमियर लीगची, जी होणार आहे दुबई क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवरती. आता कालची मॅचही त्याच ग्राउंडवर झालेली आहे आणि जी पहिली मुंबईची मॅच झाली होती तेही त्याच ग्राउंडवर झाली होती मित्रांनो. आणि जसं की आपण त्या ग्राउंडचं जे प्रेडिक्शन करतो, ॲनालिसिस करतो, ते 100% आपलं बरोबरच जात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲव्हरेज स्कोर हा 150पर्यंत आहे आणि 150 ते 160मध्ये ॲव्हरेज स्कोर पहिल्या मॅचला तो राहिला होता. मागच्या मॅचला फिल्डिंग सेटिंग इतकी घाणेरडी लावली मित्रांनो के.एल. राहुलने, त्यामुळे इतके चपाचप रन बसले, त्यामुळे 180पर्यंत धावसंख्या गेली मित्रांनो. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती की तुम्ही पेसर खूप जास्त ठेवा तुमच्या टीममध्ये आणि जर जमलं तर स्पिनरला जरा जास्त अवॉइडच करा. आणि जर तुम्ही तसं केलं असेल तर तुम्हाला खूप फायदा आला असेल. कारण मागच्या ज्या दोघं मॅचेस झाल्या त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिल्या मॅचला आता एकही विकेट भेटली नव्हती स्पिनरला आणि मागच्या मॅचला 2 भेटल्या. पण रेशो खूप जबरदस्त मोठा आहे मित्रांनो, 12 विकेट ॲज-2 आहे. म्हणजे तुम्हाला समजतं आहे किती पेसर हे डॉमिनेट करता येते. पेसर तर डॉमिनेट करतात आहे मित्रांनो, पण पेसरसोबतच बॅटिंगलाही पिच हे खूप अनुकूल आहे. त्यामुळे बॅट्समनही आपल्याला चांगले ठेवावे लागतील. आणि जसं तुम्ही काल बघितलं असेल एकदम जबरदस्त हिटिंग ही ह्या ग्राउंडवरती झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे पेसर बरोबर बॅट्समन आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर डायरेक्ट हेड टू हेडकडे जाऊया मित्रांनो. कारण मला वाटतं की मी खूप काही आतापर्यंत ग्राउंडबद्दल सांगितलेलं आहे. ज्यांना वाटत असेल की अजून आपल्याला थोडंसं अजून जाणून घ्यायचं आहे ते मागचा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस मित्रांनो. हेड टू हेडमध्ये मित्रांनो सनरायझर पुढे चालू आहे सध्या तरी, कारण व्हेन्यूवरही आणि ओव्हरऑलही तेच पुढे चालू आहे. आणि जर लास्ट 5 बघितल्यात 3-2चा रेशो आहे. म्हणजे 3 मॅचेस दिल्ली जिंकला आणि 2 मॅचेस हे सनरायझर जिंकलेलं आहे. इथे थोडंसं पुढे दिल्ली आहे, पण एका मॅचने एवढा फरक पडत नाही मित्रांनो. आणि मला असं वाटतं की ही मॅच ही सनरायझर थोडीशी मारून जाईल, कारण सनरायझरची जी बॅटिंग आहे ती खूप जबरदस्त मला वाटते. कारण जेव्हा मी रेकॉर्ड्स बघितले तर सनरायझरचे रेकॉर्ड खूप जबरदस्त निघाले दिल्ली कॅपिटलच्या विरुद्ध मित्रांनो. त्यामुळे बघूया आपण आता काय. तर आता आपलं जे लाडकं सेगमेंट आहे मित्रांनो, समरी ऑफ हेड टू हेड आणि व्हेन्यू रेकॉर्ड, जिथे मी तुम्हाला सगळं सिम्प्लिफाय करून सांगतो मित्रांनो. इतकं सिम्प्लिफाय तुम्हाला कोणी करू सांगत नाही. जर सांगत असेल तर त्यालाही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनललाही सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता बघूया दिल्ली कॅपिटल्स. मित्रांनो, ह्या मॅचमध्ये खूप कन्फ्यूज आहे मी सध्या तरी की कोणाला घ्यायचं. कारण हे जे 2 प्लेयर आहे मित्रांनो, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन, हे हायेस्ट सिलेक्टेड प्लेयर आहे. आणि शिखर धवन हा तर हायेस्ट सिलेक्टेड लोकांचा कॅप्टनसुद्धा आहे. पण मग जर तुम्ही बघत असाल तर पृथ्वी शॉबद्दल बोलून घेऊया मित्रांनो आपण आधी. जे ओव्हरऑल रेकॉर्ड आहे ते पृथ्वी शॉचं ते ठीकठाक दिसतं आहे आपल्याला की 28च्या वर 7 इनिंगमध्ये. पण तुम्ही ज्या इनिंग बघा, तुम्ही एक वेळेस 7 पैकी 4 इनिंगमध्ये तो फ्लॉप गेला मित्रांनो. आणि ज्या बाकीच्या इनिंग खेळल्या 3 इनिंग त्यामध्ये त्याने 50 मारलेली आहे. म्हणजे तुम्हाला समजतं कम्प्लिटली हिट अँड मिस आहे. जर झाला तर लगेच आऊट होऊन जाईल आणि नाहीतर मग डायरेक्ट 50 मारून टाकेल मित्रांनो. आणि त्याचबरोबर जर आपण ग्राउंडचं रेकॉर्ड बघितलं मित्रांनो तर मागचे जे 4 मॅचेस आहे मित्रांनो त्यामध्ये 10च्या वरती तो जाऊ शकलेला नाही आहे आतापर्यंत. तुम्हाला क्लिअरली दिसत असेल, म्हणजे माझा म्हणायचा अर्थ तुम्हाला समजत असेल. त्याचबरोबर आपण जर शिखर धवनबद्दल बोललं मित्रांनो तर हेड टू हेडमध्ये तर ठीकठाकच खेळतो आहे. एवढं तोडफोड नाही आहे, ठीकठाक आहे. पण जर आपण ग्राउंडवर बघितलं मित्रांनो तर मागच्या 4 मॅचेसमध्ये 3दा तो 0वर आऊट झालेला नाही मित्रांनो.
3ला 0वर आऊट होणं तेही कन्सिस्टंटली ही खूप मोठी बाब आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर जर आपण बघू शकता की या ग्राउंडवर शतकही मारलं आहे, 50 मारली, पण ज्या फ्लॉप जाण्याच्या मॅचेस आहेत ते जास्त आहे. आणि जर तुम्ही बघत असाल तर 4 वेळेस तर तो डायरेक्ट 0वरच आऊट झाला आहे मित्रांनो. असंही नाही की कमी रन केले आहे 10च्या खाली, 4 वेळेस डायरेक्ट 0वर आऊट झाला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन या दोघींपैकी कोणीही एकच तुम्ही घेऊन चला, कारण आपल्यासाठी खूप मुश्किल होऊन जाईल. कारण सगळेच जर प्लेयर आपण घेत राहिलो मित्रांनो तर मग बाकीचे प्लेयर घेता येणार नाही आपल्याला. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर वापस आलेले आहेत. आता म्हणजे ॲक्च्युली कॅप्टन नाही आहे तो ह्या सीझनला, पण त्यांचा मेन कॅप्टन तोच आहे, त्यामुळे मी कॅप्टन बोललो. श्रेयस अय्यरच्या मित्रांनो मागच्या 4 मॅचेसमध्ये स्ट्रगल दिसतो आहे, पण त्याच्या आधीच्या जर मॅचेस तुम्ही बघू शकत असाल तर तुम्हाला समजत असेल की किती जबरदस्त तो यांच्याविरुद्ध खेळलेला आहे. त्यामुळे त्याचं ॲव्हरेज हे 30चं आहे हेड टू हेडमध्ये. आणि ज्या ग्राउंडवरच्या मॅच आहे मित्रांनो त्यामध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला दिसतो आहे आणि खूप टायमानंतर आलेला आहे. आणि वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे मित्रांनो, त्यामुळे त्याला थोडंसं स्वतःला प्रूव्ह करावं लागेल आणि तो करेलही मला असं वाटतं, कारण खूप जबरदस्त प्लेयर आहे यार. त्यामुळे मला असं वाटतं आपल्याला बॅक करावं लागेल त्याला. त्यानंतर रिषभ पंत डायरेक्ट मस्ट पिक आहे मित्रांनो. रिषभ पंतबद्दल जास्त काही बोलणार नाही, कारण हेड टू हेड आणि ग्राउंड दोघांमध्ये चांगला आहे. आणि असंही तुम्ही त्याला घ्यालच, बऱ्याच लोकांचा कॅप्टन व्हाईस कॅप्टनही असतो तो, त्यामुळे रिषभ पंतला थोडासा बाजूलाच ठेवूया, कारण तो मस्ट पिक आहे, बिलकुल डिफॉल्ट पिक आहे. त्यानंतर मार्कस स्टोइनिसचं मित्रांनो बेसिकली हेड टू हेड खूप खराब दिसतं आपल्याला. फक्त ही जर एक मॅच सोडली तर याच्या व्यतिरिक्त एकाही मॅचमध्ये त्याला परफॉर्म करता आला नाही आहे. हालाकी त्याला प्रत्येक मॅचला त्यांनी बॉलिंग दिलेली आहे, पण बॉलिंगमध्येही त्याला विकेट नाही आहे आणि बॅटिंगमध्येही विकेट नाही. पण तो मित्रांनो असा बॅट्समन आहे की शेवटच्या ओव्हरीमध्ये खूप जबरदस्त बॅटिंग करून टाकतो. आणि दिल्लीवाले इतका हरामीपणा करता मित्रांनो, चांगल्या बॉलरच्या बॉलिंग सोडून त्याला बॉलिंग घेऊन टाकता बऱ्याच वेळा, आणि तो विकेटही घेऊन टाकतो. त्यामुळे तुम्ही एक ट्राय मारू शकता ग्रँड लीगमध्ये. त्याचबरोबर शिमरॉन हेटमायर मित्रांनो हेड टू हेड तर ठीकठाकच दिसतं, पण ग्राउंडवर खूप दयनीय हालत सध्या तरी मला दिसते. आणि बॅटिंग ऑर्डर हे खूप खाली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की दिल्ली क्रम्बल होऊन जाईल, दिल्लीची बॅटिंग चालणार नाही, तर मग तुम्ही त्याला घेऊ शकता मित्रांनो. त्याचबरोबर अक्षर पटेलला मित्रांनो घेऊ शकता, पण हे एक वेळेस तुम्ही बघू शकता की काय चालू इकडे मागच्या काही मॅचेसमध्ये हेड टू हेड आणि ग्राउंडवरती. आणि बेसिकली जसं की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आला आहे आणि तुम्ही स्वतः निरीक्षण करत असाल की दुबईच्या ग्राउंडवर हे स्पिनरला मदतच मिळत नाही आहे मित्रांनो. एखादी विकेट भेटू शकते, पण मग जे पेसर तिकडे तुफानी करतात ते एवढी स्पिनर करू शकत नाही आहे. पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण की समोर राईट हँडर खूप जास्त आहे मित्रांनो. एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर हा खूप इम्पॉर्टंट राहू शकतो, पण तेच आहे शेवटी की स्पिनरला थोडीशी मदत मिळणार. आणि बॅटिंगला तर एवढा खास आहेच नाही तो, आणि येतही नाही त्याच्यावर बॅटिंग. सेम सिनॅरिओ रवी अश्विनचा आहे. ॲटलिस्ट तुम्ही अक्षर पटेलला तर प्रेफर करू शकता, पण मी रवी अश्विनला तर प्रेफर करायला नाही सांगणार, कारण बॉलर खूप जबरदस्त आहे. पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर समोरच्या टीममध्ये 4 राईट हँडर आहे, त्यामुळे त्याला घेण्यात तर काही लॉजिक बनत नाही. आणि जर तुम्ही ग्राउंडवरही बघताय तर ग्राउंडवर खूप चांगलं रेकॉर्ड दिसतं आहे त्याचं आपल्याला, पण ग्राउंडवर स्पिनला एवढी मदत सध्या तरी भेटत नाही आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही एक ट्राय मारू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो हे 3 बॉलर खूप जबरदस्त आहे दिल्ली कॅपिटल्सकडून. आणि जर जो बॉलर मित्रांनो डेथ बॉलिंगमध्ये टाकेल, फर्स्ट बॉलिंग असेल आणि डेथ बॉलिंगमध्ये टाकेल, तो तर माझ्यासाठी डायरेक्ट मस्ट पिक बनून जातो आहे मित्रांनो. पण त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आवेश खान ह्या वर्षी खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि मागच्या ज्या शेवटच्या ओव्हरी आहे मित्रांनो त्या तो करत आहे. त्यामुळे आवेश खान माझ्या टीममध्ये बिलकुल आरामात येणार आहे. त्यानंतर ह्या दोघांपैकी कोणीही एक घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. नॉकियाचं जे हेड टू हेड आहे तेवढं खास दिसत नाही आहे, पण ग्राउंडवर खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तसंच रबाडाचंही ग्राउंडवर खूप जबरदस्त रेकॉर्ड दिसतं आहे आपल्याला, आणि हेड टू हेडमध्ये पण खूप जबरदस्त रेकॉर्ड आहे. पण 3 मॅचेसमध्ये 0 विकेट आहे मित्रांनो, आणि 4 मॅचेसमध्ये विकेट्स आहे, त्यामुळे फ्लॉपही जाऊ शकतो. पण जसं ग्राउंड हेल्प करत आहे पेसरला, तसं मी तरी सजेस्ट करेल की घेऊन चला. आणि जी टीम फर्स्ट बॉलिंग करेन त्यांच्या 3 बॉलर तरी ॲटलिस्ट आपल्याकडे पाहिजे मला असं वाटतं मित्रांनो, जसं आपण काल केलं होतं.
त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथला बघू शकता. स्टीव्ह स्मिथचं रेकॉर्ड हेड-टू-हेडमध्ये खूप जबरदस्त दिसतं आहे आपल्याला, पण ग्राउंडवर खूप दयनीय स्थिती चालू आहे. आणि सध्या तरी श्रेयस अय्यर आल्यानंतर मला नाही वाटत की त्याला जागा भेटेल टीममध्ये. जर भेटली तर मग मला वाटतं की शिमरॉन हेटमायरला खाली बसावं लागेल आणि टीम तसं करणार नाही बहुतेक. त्यानंतर ललित यादव आला तर बघू शकता. अमित मिश्राचाही रेकॉर्ड ठीकठाक आहे मित्रांनो ग्राउंडवर आणि हेड-टू-हेडमध्ये, पण जागा आता सध्या बनत नाही आहे. टॉम कुरान तर खेळणारच नाही, अजिंक्य रहाणे पण खेळणार नाही आणि ग्राउंडवरचं रेकॉर्ड खूपच दयनीय आहे. त्यानंतर उमेश यादवसुद्धा खेळणार नाही मित्रांनो. बेसिकली इथून तर कोणीच येणार नाही. एक जर जणाला लुकमन मेरी आला तर तुम्ही बघू शकता. आणि बेन डॉर्सिस ऑस्ट्रेलियन पेसर आहे मित्रांनो आणि इंग्लिश T20 ब्लास्टमध्ये खूप जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. तुम्ही जर बघितले असेल तर एकदम जबरदस्त बॉलिंग करतो. जर खेळला तर आपण बघू शकतो. बाकी इथून तर कोणी येण्याची आशा नाही आहे मित्रांनो. जर आला तर मी तुम्हाला सांगून देईल की काय करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता डायरेक्ट सनरायझर हैदराबादकडे जाऊया. तर मित्रांनो सनरायझरकडून सगळ्यात टॉपचं पीक म्हणजे डेव्हिड वॉर्नर आहे मित्रांनो. तुम्ही जर बघू शकता हेड-टू-हेड आणि ग्राउंडवर काय खतरनाक परफॉर्मन्स त्याचा आहे. ग्राउंडवर तर डायरेक्ट 45 ॲव्हरेज दिसतं आहे मित्रांनो आपल्याला आणि हेड-टू-हेडमध्ये पण 37चं ॲव्हरेज आहे. ते खूप मोठं ॲव्हरेज आहे माझ्या मते तरी हेड-टू-हेड आणि ग्राउंडच्या लेवलला. आणि प्रत्येक मॅचला तो 30च्या वरती तरी जातोच आहे त्यांच्या विरुद्ध. त्यामुळे आपल्यासाठी अनडाऊटेडली एक कॅप्टन्सी चॉईस तो बनून जातो आहे मित्रांनो. त्यानंतर वृद्धिमान 6 तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पिक होऊ शकतं आजच्या मॅचमध्ये, कारण मागच्या जे हेड-टू-हेड मॅच झाली होती त्यामध्ये काय केलं होतं त्यांनी तुम्ही बघू शकता. 87 रन केले होते मित्रांनो आणि ते 87 रन त्यांनी त्याच ग्राउंडवर म्हणजे ज्या ग्राउंडवर मॅच होणार आहे त्याच ग्राउंडवर केलेलं आहे मित्रांनो. आणि जर एक गोष्ट आहे, जर टिकला तर खूप अटॅकिंग खेळतो, नाही तर मग लगेच पुश होऊन जातो मित्रांनो. पण आवेश खान, नॉकी आणि रबाडापासून वाचावं लागेल, थोडंसं बघून खेळावं लागेल. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर एक चांगलं पीक तुमच्यासाठी डिफरन्शियल आहे मित्रांनो. त्यानंतर जर समजा वृद्धिमान 6 नाही खेळला मित्रांनो, कारण त्यांच्याकडे 2च कीपर आहे बेसिकली, कारण आता जॉनी बेरिस्टो तर ह्यावर्षी नाही आहे. जर वृद्धिमान 6 नाही खेळला तर मग तुमच्यासाठी श्रीवत गोस्वामी एक चॉईस राहू शकतो. त्याच्या जागी कोणीही खेळू, आपण बघूया नंतर काहीतरी जे करता येईल ते. सध्या तरी आपल्या लिस्टमध्ये नाही आहे तो. त्यानंतर 2 प्लेयर माझ्यासाठी मस्ट पिक आहे, ते म्हणजे केन विल्यमसन आणि मनीष पांडे. मनीष पांडेला मी जास्त प्रेफर करत नाही मित्रांनो कधीच, कारण मला तो एवढा आवडत नाही, कारण तो खूप स्लो खेळतो आहे T20 क्रिकेटमध्ये आणि तो जेव्हा खेळतो तेव्हा टीम हारते. तुम्ही वाटत असेल असा काय बोलतो, पण खरी गोष्ट आहे मित्रांनो हे. त्यामुळे तुम्ही बघू शकता आता सध्या तरी ह्या टीमविरुद्ध रेकॉर्ड खूप जबरदस्त आहे मित्रांनो. मागच्या 5 इनिंगमध्ये व्हेन्यूवर फक्त 2 इनिंग सोडल्या तर 3मध्ये 50 आणि त्यातल्या 2मध्ये नॉट आऊट आहे मित्रांनो. आणि जर हेड-टू-हेडमध्येही बघितलं मित्रांनो तर खूप जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे एक मनीष पांडेवर ट्राय आपल्याला मारावं लागेल यावेळेस तरी. त्यानंतर केन विल्यमसनला तर मी काही बोलणार नाही मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही समजून जा आता रेकॉर्ड बघूनच. मागच्या 4 इनिंग हेड-टू-हेडच्या बघा आणि मागच्या 4 इनिंग तुम्ही ग्राउंडच्या बघा. मागच्या 4 इनिंगमध्ये 3 वेळेस तर नॉट आऊट राहिला आहे तो ग्राउंडवरती आणि मागच्या 4पैकी 3मध्ये तर त्याने ऑलमोस्ट 50 मारलेली आहे हेड-टू-हेडमध्ये आणि 2 वेळेस तो नॉट आऊट आहे मित्रांनो. त्यामुळे जर मला समजून गेलं असेल की माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे. जर तो ॲक्च्युली वरती खेळत असता तर आपण त्याला कॅप्टनही केलं असतं, पण तो मिडल ऑर्डरमध्ये खेळतो आहे त्यामुळे आपल्याला थोडासा विचार करावा लागेल कॅप्टन्सी ॲक्सेप्टन्सीसाठी. बाकी एक नंबर पिक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो अब्दुल समादने खूप आपल्याला इम्प्रेस केलं होतं त्याच्या पहिल्या सीझनमध्ये आणि खूप जबरदस्त हिटर आहे, लेग ब्रेक बॉलर आहे. बॉलिंग तर सध्या त्याला देतच नाही आहे, पण बॅटिंग जर आली मित्रांनो तर खूप जबरदस्त हिटिंग करतो. तुम्ही बघू शकता 2 इनिंगमध्ये चांगला खेळला आहे तो त्यांच्याविरुद्ध. एकदा 33 केलं आणि एकदा नॉट आऊट राहिलेला आहे आणि पण ग्राउंडवर खूप थोडासा दयनीय स्थिती चालू आहे. त्यामुळे एक वेळेस बघू शकता. विजय शंकरला मित्रांनो मी कम्प्लिटली तुमच्यावर सोडतो, कारण केव्हा तर त्यांना असं वाटतं की विजय शंकर एकदम दुनियेतला सगळ्यात जबरदस्त बॉलर आहे, सगळ्यात बेस्ट बुमराहपेक्षाही चांगला बॉलर आहे तो. त्यामुळे ते कधी त्याला मेन बॉलरच्या ओरी ठेवून 4 ओरी याला देऊन टाकतात आणि असं होतं बऱ्याच वेळा. त्यामुळे मी हे कम्प्लिटली तुमच्यावर सोडतो की काय करायचं आहे, कारण मी या गोष्टीत काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण हेड-टू-हेडचा रेकॉर्ड बघितला तर खूप खराब आहे आणि ग्राउंडचं ठीकठाक आहे, 30चं एवढं आहे आणि 3 विकेट्सचा 6 इनिंगमध्ये. बाकी पण मी काही त्याच्यावर बोलणार नाही मित्रांनो. तुम्हाला आवडेल ते तुम्ही विजय शंकरबद्दल करू शकता, कारण मी जेव्हा घेतो तो काही परफॉर्म करतच नाही आणि युजली परफॉर्म करतच नाही तो मोस्टली. त्यानंतर मोहम्मद नबी एक जबरदस्त पीक आहे मित्रांनो.
कारण हेड टू हेड रेकॉर्ड चांगला आहे आणि ग्राउंडवरही खूप चांगला रेकॉर्ड आहे आणि खूप एक्सपिरियन्स प्लेयर आहे. बेसिकली मोहम्मद नबी किंवा जेसन होल्डर किंवा मुजीब या तिघांपैकी एकच कोणीही खेळेल. आणि जसं की मला वाटतं आहे की मोहम्मद नबीला प्रेफर केलं पाहिजे किंवा मोहम्मद नबीला जर प्रेफर नाही केलं तर माझ्या मते मुजीबला प्रेफर केलं पाहिजे. आय नो की ग्राउंडला पेसरची गरज आहे, पण पेसर मित्रांनो त्यांच्याकडे दुसरे आहे. पण समोरची टीम जर तुम्ही बघत असाल एक वेळेस दाखवून देतो. समोरच्या टीममध्ये मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर हे बघा, शिखर धवन लेफ्टी, त्यानंतर रिषभ पंत लेफ्टी 2 झाले, त्यानंतर शिमरॉन हेटमायर लेफ्टी आणि अक्षर पटेल लेफ्टी. पहिल्या 7मध्ये 4 जण लेफ्टी आहे मित्रांनो, त्यामुळे एक ऑफ स्पिनरची जागा बनतेच आहे. आता तुम्ही म्हणाल की अक्षर पटेलला घेण्याचं नाही बोललं, कारण अक्षर पटेलचा ग्राउंडवर रेकॉर्ड खूप खराब दिसलेला आहे मित्रांनो. आपल्याला जास्तच वेळेस त्याने 0-0 विकेट्स घेतलेले आहे, त्यामुळे मी त्याला प्रेफर करत नाही आहे. आणि जसं की आपण बघताय की जे सनरायझरची टॉप ऑर्डर आहे मित्रांनो, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि आपला केन विल्यमसन, तिघंही स्पिन खूप जबरदस्त खेळतात आणि तिघांचे रेकॉर्ड असे आहे की तुम्ही बघितलं की 60-60चे ॲव्हरेज आहे प्रत्येकाचे. फक्त मनीष पांडेचं 30-40चं होतं काहीतरी. बाकी त्यामुळे आपल्याला थोडासा दिल्लीचं स्पिनर तरी अवॉइड करावेच लागतील, कारण ते त्यांना धुवून टाकतील मित्रांनो. त्यानंतर राशिद खान मित्रांनो घेऊ शकता, हेड टू हेडमध्ये एकदम जबरदस्त प्लेयर आहे मित्रांनो आणि ग्राउंडवरही. आणि बऱ्याच मुलांचा तर आता व्हाईस कॅप्टन आहे तो स्मॉल लीगमध्ये. मी थोडासा विचार करायला घ्यायचा की नाही, कारण ग्राउंडने खूप कन्फ्यूज करून टाकला मित्रांनो. कारण हा इतका क्वालिटी बॉलर आहे की कोणतंही पिच असो तो विकेट तर घेतो. आणि पण एक थोड्याशा काही गोष्टी त्याच्या विरोधातही जाऊ शकता की ग्राउंडला मदत भेटत नाही आहे स्पिनरसाठी. आणि त्याचबरोबर समोर 4 लेफ्टी आहे मित्रांनो, त्यामुळे थोडासा विचार आपल्याला करावा लागेल त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पेसरमध्ये मित्रांनो भुवनेश्वर कुमार अनडाऊटेडली इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही हेड टू हेड रेकॉर्ड बघू शकता. मागच्या 4 मॅचेसमध्ये काय केलेलं आहे त्याने. इथे प्रत्येक मॅचला 2-2 विकेट घेतच आलेला आहे आणि 2 विकेटचं महत्त्व काय आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि ग्राउंडवरही अल्टरनेट मॅचमध्ये विकेट घेतो आहे, पण रेकॉर्ड ओव्हरऑल चांगला आहे. त्यानंतर नटराजन मित्रांनो जर डेथ बॉलिंगमध्ये टाकत असेल तर आपण नक्कीच घेऊ. आणि ग्राउंडवरही ठीकठाक आहे, पण फेल्युअर पण आहे, पण बॉलर एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. त्यामुळे जर मित्रांनो संदीप शर्मा खेळत असेल आणि डेथमध्ये बॉलिंग टाकत असेल तर मी नक्कीच घेणार आहे, कारण ग्राउंडवर रेकॉर्ड खूप जबरदस्त दिसतं आहे मित्रांनो आणि हेड टू हेडमध्ये पण रेकॉर्ड खूप जबरदस्त आहे. त्यामुळे बाकी जर बेंचवरून म्हटलं मित्रांनो तर इथून खलील आला तर एकदा बघू शकता, कारण हेड टू हेडमध्ये रेकॉर्ड चांगला दिसतं आहे आपल्याला आणि ग्राउंडवरही रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यानंतर मित्रांनो शेरफेन रुदरफर्ड किंवा जेसन रॉयपैकीही एक जण कोणी खेळू शकतो. जर मोहम्मद नबीला नाही खेळवलं तर, जर त्यांना टॉप ऑर्डरमध्ये एक बॅट्समॅन घ्यायचा असेल तर, पण मग त्यांना खाली एक बॉलर खेळवावा लागेल, कारण एक कीपर खेळवावा लागेल. तो तर लागणारच आहे त्यांना, कारण त्यांच्याकडे आता जानेवारी रेस्टो नाही आहे जो कीपिंग करेल. त्यामुळे मला वाटतं की दोघं सध्या तरी बाहेरच बसतील. त्यानंतर लॉर्ड केदार जाधवला तुम्ही घेऊ शकता, कारण तुम्हाला माहिती सध्या तरी काय चालू आहे त्याचं. त्यानंतर सिद्धार्थ कौल मित्रांनो हेड टू हेडमध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स आहे, प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेतो. एक मॅच सोडले तर आणि डेथमध्ये तो बॉलिंग करतो, जेव्हाही तो बॉलिंग करतो तेव्हा. आणि डेथमध्ये खूप चांगली बॉलिंग करतो तो. थोडासे रन खातो, पण मग बॉलिंग चांगली करतो मित्रांनो, विकेट तर भेटूनच जाते एकदम. त्यानंतर इथून तर कोणी येणार नाही, जेसन होल्डर येऊ शकतो, आला तर मित्रांनो. बाकी कोणाचा चान्स नाही आणि मुजीबचाही थोडाफार चान्स आहे, बाकी जास्त नाही. बाकी आता डायरेक्ट टीमकडे जाऊया मित्रांनो. टीमकडे जायच्या आधी मित्रांनो जर तुम्ही इथे जॉईन झाला नसाल तर तुम्ही इथे जॉईन होऊन जा, कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे तुम्हाला, सगळ्या लाईव्ह अपडेट्स, टीम, सगळ्या टिप्स वगैरे सगळं मिळतं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला इथे जॉईन होणं खूप गरजेचं आहे. नाही फुकटात आहे, फुकटाचं तर आपण सोडतच नाही मित्रांनो, त्यामुळे तुम्ही जॉईन होऊन जा. आणि आता जाऊया टीमकडे. बेसिकली मित्रांनो या मॅचला जर बघितलं आपण तर क्रेडिटचा प्रॉब्लेम तर बिलकुल दिसत नाही आहे आपल्याला. आणि जर माझी टीम बघितली मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. आता बघा हे जे 4 प्लेयर आहे मित्रांनो, हे 4 नाही, हे जे 5 प्लेयर आहे हे माझ्या टीममध्ये राहणारच आहे, काहीही हो मी यांना घेणारच आहे. तर इथे तुम्ही कोणीही घेऊ शकता. एकतर रिषभ पण नाही, शिखर धवन किंवा पृथ्वी शॉपैकी कोणीही एक घेऊ शकता. मला वाटतं की मी शिखर धवनलाच प्रेफर करेल, पण आता सध्या तरी पृथ्वी शॉ घेतला आहे, पण बघूया पुढे दोन्हीपैकी एकच घेईल मी कोणी.
आणि क्रेडिटही आहे, त्यामुळे काही टेन्शनची बात नाही आहे. त्यानंतर बघा दिल्लीचे 2 पेसर घेतले मित्रांनो, दोघंही डेथमध्ये बॉलिंग टाकता. जर दिल्लीची फर्स्ट बॉलिंग असेल तर मी अँड्रे नॉकिया पण तिसरा पेसर म्हणून घेऊन टाकेल मित्रांनो. आणि जर इकडे बघितलं तर हे दोघंही मला घ्यायचेच होते. आणि जर मग सनरायझरची बॉलिंग फर्स्ट असेल तर मग मी सनरायझर एक बॉलर वाढून टाकेल, कारण फर्स्ट बॉलिंगचे 3 बॉलर घेणे खूप मस्ट पिक आहे सध्या तरी या ग्राउंडवरती. आणि जसं मी मोहम्मद नबी सांगितलं मित्रांनो, तसं मोहम्मद नबी इथे घेतलेला आहे. जर नाही खेळला तर ऑब्व्हियसली आपण काढून टाकू. आणि त्याला याच्याकरताही प्रेफर केला आहे की तो बॅटिंगमध्ये प्रमोट केला जातो बराच वेळा हिटिंगसाठी. त्यामुळे बाकी कॅप्टन तर माझा डेव्हिड वॉर्नरच राहणार आहे. व्हाईस कॅप्टन्सीसाठी रिषभ पंत, त्यानंतर हे 2 किंवा हा एक यांच्यापैकी एक चांगला पिक आहे, किंवा बॉलिंगपैकी एक हे कोणीतरी करू शकता तुम्ही, रबाडा किंवा मग आवेश खानपैकी, कारण ते डेथ बॉलिंगमध्ये बॉलिंग करत आहे त्यामुळे. बाकी मित्रांनो बस एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला.